वेलकम बॅक टू तनिषा गायकर ब्लॉग्स. तर कसे आहेत तुम्ही सगळे? मी तर खूप मजेत आहे. होप सो तुम्ही पण सगळे खूप 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 मजेत असाल. आणि तर आज ब्लॉग असा आहे की आज आम्ही पूर्ण फॅमिली, घरातली आत्या, आई, मम्मी, पप्पा सगळी आज जाणार आहे नाटक बघायला. आणि तो नाटक आपले आगरी बंधू आणि भगिनींनी सगळ्यांनी मिळून असा बनवलेला आहे आणि तो खूप असा संदेश देणारा आहे, स्पेशली आपल्या लोकांना. आणि खूप भावूक कसा करणारा हा नाटक आहे. सो खूप मज्जा येणार आहे बघायला. आणि मी तर बघून आले ॲक्च्युली आधी पण तो नाटक असं परत लागलाय आणि यार म्हणजे असा बघावाच वाटतो सारखा. सो आम्ही परत चाललेलो आहे. तर नाटकाचं आहे नाव जमिनीचा पैसा. आणि जमिनीचा पैसा याच्या नावावरनच तुम्हाला कळत असेल की नाटक कशावर असेल. तर मी सगळ्यांना तुम्हाला एक सजेस्ट करेल की हा नाटक नक्की बघा. आणि ज्यांनी बघितलं आहे त्यांनी नक्की आम्हाला सांगा. तर हा तुम्हाला पण घेऊन चाललेलो आहे. तर बघू आता काय काय मजा येते आणि आम्ही काय काय मजा करतो आणि नाटकातनं काय संदेश भेटतो ते पण तुम्ही नीट समजून घ्या. आणि चला आता निघतोय आपण. हळूहळू सगळे जमताना. पहिल्यांदा आमची आई चालले आमच्या बरोबर. ते येत नाही, भाव खाते. कंटाळा देते वायल्यांची इकून आलो नंतर सांगेल मला कुठं नेत नाही. सासरा बसला. आणि ना चौघा झाल्यावर ना पप्पा आले. म्हणजे आमची लोक कुठं बी लेट करतात. म्हणजे नाटक आहे तिथं पण लेटच. आता सगळे येतात तेच आम्ही बाहेर थांबलोय. मला वाटतं तूच काय मी बनवते ब्लॉग. किती टाइम तुम्हाला? पैसे नव्हते ना. तुम्ही काय खाऊ आणले? दीदीला बघायला आणले मुद्दामून. तू मागणार आहे? तू मागणार आहे? नाही मागणार, सगळं आमच्या बाबूला. म्हणजे ना 90% लोक सगळी ओळखीचीच आहे. आता बघू एक पण जण भेटला. तुम्ही यायच्या आधी बरीच जण भेटली. अजून चालू नाही झाले. कुठं काका काही मला सख्खा काका आहे. पहिल्यांदा कुठेतरी आले. आमची आई आमचा काका फार लेट झाला. यांची दोघांमुळेच लेट झाला. हा शाळेत ना आले. यांनी काय रिझन सांगून स्कूल मधनं आले बघ ना. बाबू रिझन काय सांगितले? काय स्कूल मध्ये बोलतो माझी आजी बिमार होत. आजी बरोबर आहे गाईस. ना लेटर पण मीच लिहिलं ना. रिझन काय दिले? तो स्कूलला गेलेला. रिझन दिले आजी बिमार आहे म्हणून अर्जंट आणले. ही आजी, ही मम्मी, नाही वंशा. आई जो प्राणी आम्हाला दोघींना चिपकलेलाच असतो. हा मग ती माझी फोटोग्राफर आहे. तुझं काय काम आहे मग? तरी मी इथं नुसतीच गर्दी करते. जा उठा इथून. किशोर म्हात्रे, निर्माता प्रभाकर पाटील, प्रवीण पाटील, संदीप पाटील, राम श्रोते, सहदिग्दर्शक जमिनीचा पैसा. आई वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु सर्वकार्येषु सर्वदा. देवा मला का दिली बायको अशी, देवा मला का दिली बायको अशी, डोले वाटावी बघते ती कशी.
देवाला काढली बायको अशी. चांद खावाला गाड्या तुझी कौर दिल्या मग कौरा टेम्पो भरून द्या मोपच ठेव दिले ना बाप्पा नोकरी सोडले ना घराने दारा पीत बसले हा असे तंडोन पुराला सिमले तर मग या दुखते ना त्या दुखते नशीब शेती तरी काहीतरी भाजीपाला तर पोट भरताव हिरवी करकट चालू येऊन जाऊन तू गाणं गायचं माझे नको तुझं गाते मला बोलायला लागल्या माझ्याच ठेव दिसते ना निरंजन नागिन निघाली नागोबा तुला लागलं निरंजन नागिन निघाली काय हो एकदम कर नाक्यावर जा आणि मटण घेऊन ये हो तुला पैसे देतो मला बकऱ्याचा ना माहित ना आत्या नाही आग मी खाऊ का ना आमच्या आत्या आली झाली का ग स्ट्रेटनिंग? हा ए मला नव्हता वेळ झाला मम्मीला आम्ही ऍक्च्युली स्ट्रेटनिंग केलीस माझी परमनंट आहे. आजचे राशी भविष्य धनलाभ होणार वा वा धनलाभाचे मार्ग खुले होणार अरे वा वा आज एखादी चांगली बातमी असं वाटते अरे ठीक आहे एक छोटासा अपघात होण्याची शक्यता आहे काही पण लिहिणे लागते वाटते कोण राम्या तू का? अरे राम्या नीट बघून चाल आता सामान फुटेल तुझा. दिनेश तू बोल अरे तो जन्याकांचा काला बैल जागेच मेला तुझी हलकूच्या घरात नव्हती ना? हो नाही 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 बाबा 17 चौकशी नका करू मुका चहा प्याया डोक्या मी जाऊ खूप आता चहा पिवाचा टाइम हा आता नव्हता पिवाचा टाइम अरा रुपये दे ना नवटाक मारून येता आया माझीच किंवाची बोंब 10 रुपये दे नवटाक मारून येता 10 रुपये देव नवटाक मारा तुमच्या पर्यंत नवटा मला दिले नवटाक मारून येता गावकाने पैसे दा वोटिंगला पण ठेवलं बाबा सासऱ्याला पिवायला देशील तर तुलाच पण नाही लागल डायरेक्ट स्वर्गम जाशील तुम्ही तर डायरेक्ट सरगाल गावकाने पैसे दा नाही का देवाचा तसा मग सांग नाही देवाचं जा तू करायचं करा जा आता काही करणार नाही धन बिजा लगीनच करेल आपल्याला बरीच जगाने चालले तुमची बघ कसा पिझ्झा लगीन करी करा ना पिझ्झा लगीन करा आम्हाला काही फरक नाही पडत काय पहिला मग कशी बोलता फरा फरा आम्हाला फरक नाही पडत ना मग मिनी बिजा लगीन केला ना माझे असं काही चुकून घरला तर 2-4 बारीक बारीक जिरूस येतील तुला जमिनीचा हिस्सा द्यावाला लागेल फरक नाही पडत रक्ताला सुद्धा तेव्हा मी माऊलीची माती त्याचे डोक्यावर लावत नुसता खाना चाललंय
सगळं संपलं. गाईस इंटरव्ह्यू दोघांचीच सोय. यांच्या बॉड्या पण जाम कडक दिसतात. आता आपण कडक पापड खातो ना म्हणून. आस्ती आस्ती नाही तर खालच्या पिंडे पडते. मामा तुझे माझ्याची गाडी आवला रे मामा ओढा. याचं असं नाव ठेवले हात्या हात्या मार दिल्यासारखा. तू कसा आहात तू कसा कसा तू मला कशाची धार भरले. अरे चांगला जाऊ मी मम्या या रांडच चालू लागली ना त्याला सगळं हे मटेरी वाटलं. मटेरी ओशेली अक्का ओशेली वाटाला मी इथे उघरा बसल्या तर तू नागरा बसले. क्या दोन्ही मम्मा ना लगीन करायचा होता. बाबा बाबा तुला आगीन झाल्याचा होता. अगं मम्या अरे एरिया लोक तुझा वय आगीन झाल्याचा. मामा मना आगीन झाल्याचा होता. आगीन 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 लगीन तुला लगीन करायचा होता. अरे मग करू ना पम्या. अरे गऱ्या मी तुझा मामूस आहे अशी पोर करून देईन ना. अख्खा गाव बघत राहील बघ. शिव कुठे जायची तुला? मामाला सांग प्रेम मामाला सांग 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 प्रेम मामाला सांग सांग. मम्मीला मामा मामा मांडा बाणी बघत राहिले माझ्याजवळ. हा का बोलतोय? कोरिया काला है बाय तो आवरा पण काला नाही जे ना गोरा नवरा करून त्याला के तुला साठाचा पाहुणं तुम्हाला म्हणून शकता पम्यासारखा कोऱ्या तुम्हाला शोधून सापडायचा नाही. बाय पम्यानी लग्नासाठी नवरीला 30 तोल्याची गठण केली. 30 तोल्याची 15 तोल्याचं 2 हार अंगठ्या नवऱ्यांना ब्रेसलेट नवऱ्यांना कवड्या केले. अजून बरीच जागा बाकी पण पाहुणं तुम्हाला म्हणून सांगता एक मोठा बंगला बांधायला घेतले. 4 व्हीलर गाडी दाराजवळ उभी. बाय तू सांगशील तर तुला पण एक स्कूटी घ्यायला सांगताव. आता कसा पाहुणं विचार करा पम्यासारखा पोऱ्या तुम्हाला शोधून सापडायचा नाही. विचार करा. माधुरी हे माधुरी माझी तर जाम इच्छा होती पण आता तुझं नाही ते जाऊन सांगतो की आमचा नकारा म्हणून. थांबा पप्पा तसा तो तवरा पण काला नाही. पप्पा बघा ना तू माझ्या कौरा प्रेमात बघते. तू माझ्यावर जाम जीव लागेल. पप्पा
टेन्शन असतं. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. माझ्या आवडा प्रेम करता. हो पक्का पक्का. तुम्हाला एक आयफोन घेऊन जा का. आयफोन अगं त्याची काय टेन्शन घेते. पमेशेट तुला आयफोन कर बाप फोन मी घेऊन दे. पण तुला फाटलेले कपडे घाला घेतले. फाटलेल्या हाताचं हा तू मला सांगायचं ना तुला 101 कपडे घेऊन दिले असते. फाटलेले फाटलेले हाताचे कपडे नाही आहेत. मग इथं फॅशन हा फॅशन. फॅशन फाटकी फॅशन. देन तुला सोन्याचा हार पण त्याची बदली मना कधीशी. काय पाहिजे. म्हणा ना म्हणून पप्पी बोजान. टिप तू नसतं. हे आताच बोल. मेल्या त्या पोरीचे मोठं काय करतात. अगो मी कावल्याला कधी पण मेकअप केला तो का मीना होणार आहे. ही डोकरी हिला तरी करायला आवडा मेकअप पाहिजे. यो मी आला फोटो माझं झालं यो तक्र पोरीचा मोठं घेताय. पम्यानी बरोबर नाही केला. पम्यानी पत्रिका माझ्या छोट्याच्या आमंत्रणामध्ये लागले. नक्कीचा फोन करून सांगते ग आधी ना लवकर ये मुंड्या करायला. मला तर असं वाटतं का याचीच मुंडी पहिला तोडला पाहिजे. पण त्याला जाम लोक बिचारले काकांनी आपल्या हिश्श्याचे जमीनचे पैसे खाल्ल्यात. आता काय तोंड्या पम्याचा लगीन बघ कवडा जोरान करायला घेतले. करून दे एवढा जोरान करायला तेवढा करून दे. तुझा लगीन आहे ना याच्या पेक्षा जोरान करीन. आणि ती गोरी बायको गेली ना गोरी साखर पुण्याला बघली ना गौरी गोरी पेक्षा भारी करून दे. एकदम ऐश्वर्या ऐश्वर्या. पण मग तू अभिषेक करील. ऐश्वर्या नाही शिव काय झालं. शिव सुसू आले मामा. मामाला पप्पी घे. पप्पी दे मामाला. ए नको हे प्रेमदा ओरडल. मांडीनी ओरडली. चल लग्नाचा मुहूर्त. तरी पण बोलते अजून एक ग्लास पाहिजे.
नवरी उजवा पाय ठेवायचा उजवा पाय ठेव उजवा पाय ठेवायचा सांगितलं. कारवा दोन्ही पाय ठेव पाय ठेवण्याची दोन माणसं बरोबर तुमची चला बरोबर यार लावले अरे हा बाळ ठेव हा गाईस प्रॉपर आगरी कोळी परंपरेने लग्न चालू आहे. त्याचा पाय तसं पटांगला लागला कुठाला पटांगला लागला फुटाला दाबून आता येतो टाकून सगळ्यांना बरोबर हिस्सा दिले मी इथे काय अंगण नाही पम्या मेल्या चाल्या नवरा बिवरा बघणार नाही आता काय दिली अंगांची आता काय काय पण द्या लक्षात ठेव माझा शाप आहे तुला तुझी ती गोरी बायको 4 दिवसात काली बोलाल लागले बोल नको तुमच्या लग्न आम्ही नाही थांबत चल आमच्या लगीन येणार नाही हे वाजवा ना हे वाजवा ना फक्त वाजवा माया लावून द्या पुराला तुला सरकार जपला माया विसरून पोऱ्या गेला केलेला आता आपला अव्या हरकत कुठेतरी धावा लवकर या कुठेतरी लवकर या माझं काही बरं वाईट झालं ना माझ्या चिंगीला सांभाळ चरणी करीत
वॉचमॅनची नोकरी असेल. का वॉचमॅनची नोकरी? ही जागेचा मालक तुम्ही ना वॉचमॅनची नोकरी? असू दे, पोटा पाण्यापुरती वॉचमॅन ते वॉचमॅन करी. आज मला समजला मुलीचा प्रेम त्रास देतो. मी तुझ्या आवडा वाईट वागलो तरी तुम्ही मला वाचवला. स्वतःचा जीव धोक्यात टाकला. इथं जास्ती प्रेम उलटून चालले बाय. इथं सिरियस सिच्युएशन चालले. नाही जाईल बारीक होतो तेव्हाच आपली आई आपल्याला सोडून गेली. पण उन्हात शेतावर जायचो पाहिला असायचं तेव्हा तुम्हीच खांद्यावर दिसते. तुला आठवतं आपली बोरीवाली चांगली आम्हाला देवाचं मी विसरलो नाही जात. तेव्हा तूच माझा बापूच होता. तू माझ्यासाठी तेव्हाच वाईट नव्हतास. तुम्ही वाराचा पैसा आला ना तू समली नाती विसरलास. दादा तुला मी विसरला ना. माझे फक्त सारीला डाग माझ्या मनाला डाग नाही. तुझ्या फाटक्या म्हणी श्वास काही नसला ना तरी गरज पडल्या वाढते रातची आवाज दे. तुझ्या गणेशची अजून एक किडनी बाकी आहे. मन्या भालाच्या विजा कडकडेल्या काल्या ढगातून पाणी पडला. आसवांची नदी गुमसुम वाहे. आसवांची नदी गुमसुम वाहे. बाय तू बनीस नाही माऊली आहे माझे बाय माऊली. दादा तुला आठवतं बाबा सांगायचा बघ दिबा पाटील साहेब नारायण नागो पाटील साहेब या बी जमिनी जपावया म्हणून किती लढा दिला. रक्ताचं पाणी केलं आणि आपण त्याची थोडी तरी जाण ठेवायला पाहिजे ना जमिनी जपायला पाहिजे. दादा जर जमीन ऐकल्या ना तर तेच पैसे दुसऱ्याकडे जागा द्यावी. काहीतरी धंदा करावा. पण या जमिनीचे पैसे पाहिजे आपण नाती तोडतो. मोठं मोठं कार्यक्रम करता लाखो रुपये खर्च करता. त्या कार्यक्रमाला ना आपली घरची नसली ना दादा मजा येणार. अरे एवढं शिक्षण घेऊन का फायदा आपला जर आपण आपलीच नाती तोडता होतं. दादा संकटात पैसा कामी नाहीये. आपली रक्ताची नाती कामी येतात. मी तसेच ना बनीशी मी पण ना ईश्वासाठी भांडावं नाही. बनीसला कमी पडा ना आवडा भावासनी करावा नाही. अरे आपलं रक्ताचं नातं दादा आज आपल्या समाजात कवरी भांडणं होतात. नाती तुटतात. 7-7, 8-8 वर्षांना पाऊस बनीसचं तोंड बघत नाही. बाई राखी बांधायला येते दादा. पाऊस पाऊस पण घेऊन जाणे. पण आपण समजलं पाहिजे आपण आपली रक्ताची नदी जपली पाहिजे ना. दादा संकटाने वाऱ्याचा पैसा ना काहीच कामाचा नाही. बघ धावून येतात ती रक्ताची नाती येतात. आपण नाती जपली या जमिनी टिकवल्या ना तर आपण टिकू. नाही तर आपलेच जाऊन आपल्याला भाडोत्री म्हणून राहायची बारी येईल दादा. आता तरी समज या जमिनी इकून या वाऱ्याच्या पैशावर काही फायदा नाही. आपल्या संकटांना आपल्याला रक्ताची नातीच कामी येतात दादा. आपल्या कुटुंबात आपला ताकद पैसा नाही. बाय तू बरोबर म्हणजे जाम चूक केली जमीन इकडून तिला परत चूक करणार नाही. ते बिल्डिंग मध्ये वॉचमॅनची नोकरी करणार नाही. अगं बाई माधुरी आली. चल मला नको तिला बोलू. येऊ दे तिला. यायची
इतकं बोलते कधी वागली माहिती ना मला सगळं मला माहित तिची तिला चूक कळली मला कवर केलं तरी आपली आपल्याला चूक कळली ना मग बस भाजीपाला लावी ते चिंगीला जाम शिकवी तिला मोठी करी तिने चांगली घरांचा तिला बघून तिला लगीन करी असं का करायला लागला बाबा जवळ दादाला नांगर आपल्याला सांगायचं ना तेव्हा दादा असं पाय मारून जायचं बघ मग तेव्हा केलं असेल दैव्यासाठी जमीन या बापाची करणार कधी वेळा तुला आगरी कोळी तसेच DB जाधव ग्रुप DB दादा तुमच्या संकल्पनेतून आज आम्हाला ही मिळालेली पर्वणी DB दादा खरोखरच आमच्या आगरी कोळी कलामंचच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. टाळ्या पडत होत्या आणि डोळ्यातून अश्रू पण पडत होते दिसत होते आम्हाला आणि खरोखर धन्यवाद का आपण एवढा वेळ आणि खरोखर दादांचे धन्यवाद यासाठी करतो का खरोखर दादांची इच्छा होती की हे नाटक सर्वांनी बघितलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी जवळजवळ तिकीट पण फ्रीमध्ये दिली का नाही आपला माणूस आला पाहिजे त्याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे कारण तुम्हाला आमच्याकडे पण बुलेट ट्रेन आल्या तुम्हाला सांगतो खरोखर बऱ्याचशा राख्या कमी झाल्या हे देखील मी आता जाती बोलू म्हणजे भाषात माझी डायरेक्ट बोलतो प्रत्येक ठिकाणी बघत असा भांडणं हे तर बरेच म्हणजे 7-7, 8-8 वर्ष कोणी भाऊच बहिणीच्या द्यायचं नाही भाऊ कोण चुकीचा आहे ह्या प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाची जावाची म्हणून तो ये त्याने याला बजन नाही याला वाटते तिने याला बजन नाही येणंच आपण काहीतरी असं या करत आहोत पण नाही ह्या पुढाकार काही फरक नाही पडणार आपण मोठे मन करून जा आवाज करा आपला परिवार एकत्र आहे मला सांगा आपण लग्न सगळ्या लोकांना आमंत्रण करत आहोत आपले सख्खे भावाला बहिणीला मावशीला तुला कोणाला करत नाही कारण आपला काहीतरी झालेला असते कुठेतरी त्यांचं कंजोटे ना किंवा ती येत नाही आपण नाही आली तर माझं काही लगीन लागायचं राहणार नाही पण ती कुठे ना मनाने वाटते ना आपली बाबा आली नाही बेकार वाटते म्हणून आपण 10 लोकांनी जाऊ नाही माझं लगीन लागायचं नाही ना अरे पण तुझ्या मनाला लागला ती गोष्ट तुझ्या मनाला लागली म्हणून तू 10 लोकांना बोलत गेला ना या कुठेतरी थांबला भजन खरोखर दादांचे परत एकदा ज्यांनी खूप ऍडव्हर्टायझिंग पण आमची केली आणि आज आमच्या पाठीवर हात आहे म्हणून आम्ही हा प्रयोग सक्सेस केला खरोखर दादा खूप खूप धन्यवाद मच्छिंद्र दादा आणि टीमचे पुन्हा एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी थँक्यू आभार मानतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो छोट्यांना आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमच्या टीमच्या माध्यमातून देण्यात येईल हे आमचं 2 तुम्ही एवढा छान नाटक आयोजित केला त्यासाठी थँक्यू सो मच. तर गाईज आता 7:42 झालेले त्यांनी नाटक संपलेलं आहे अशा प्रकारे तर मला काय वेगळं सांगायची गरज नाही लागणार आहे तुम्हाला कॉन्टेक्स्ट समजला असेल की नाटकाचा काय होता होपसो तुम्हाला तुम्ही हा नाटक जाऊन बघाल नक्की तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जर लागला असेल तर आवर्जून बघा आणि हा ब्लॉग इथेच संपते चला बाय बाय.